त्यांचं इतकं धाडस. आमचं भाग्यशाली नाणं घेऊन गेले. ढोलकनगरवर आक्रमणाची तयारी करा. आम्ही ढोलकनगरची हाडं विटेने खिळखिळी करून टाकू. आमची वीटच आहे आमचं शासन. विटेनं हाडं खिळखिळी करण्यासाठी पूर्ण सेना घेऊन जायची काय गरज आहे? 100 सैनिकांना पाठवून देऊ, ते विटेने मारत बसतील. हो मालक, महाराणी त्यांना धडा शिकवण्याबद्दल बोलतायत. हा, विटेने हाडं खिळखिळी करून टाकू. ऐक तोतेश, धडा नाही शिकवायचाय, विटेनेच मारायचंय. हे मोठे मालक डोक्यात तुणतुण वाजवतायत. किटकिटानंद, आता तुंतुण मध्ये कुठून आलं? महाराणी म्हणतायत विटेने मारायचंय. हनेंद्र, आक्रमण करायचं आहे, नाणं परत आणायचं आहे. नाणं तर कसंही परत येईल महाराणी. युद्धाने कैक निर्दोषांचा जीव जाऊ शकतो. हो मालक, माफ करा, पण महाराज खनेंद्र मागून नाणं काही आपल्याला देणार नाहीत. महाराज खनेंद्र सिंग खूप चांगले राजा आहेत. हे काम महामंत्री गेंदालालचं आहे. हा, आम्ही त्याचे गेंदा, गुलाब, चंपा, चमेली सगळं उपटून टाकू. हो, महालाच्या विटा सुद्धा उपटून काढू. विटेनं हाडं खिळखिळी करू. महाराणी, तुम्ही आम्हाला एक संधी द्या. आम्ही युद्धाशिवायच नाणं परत घेऊन येऊ. हो महाराणी, मी आणि किटकिटानंद छोट्या मोठ्या मालकांसोबत जातो काय? हो ना किटकिटानंद? हो हो, अगदी बरोबर आहे. जिथं काटा तिथं चमचा, अगदीच चालेल. हे हनेंद्र बनेंद्रचं वचन आहे. आम्ही ढोलकनगर वरून ते भाग्यशाली नाणं घेऊनच परत येऊ, नाहीतर कधीच तुम्हाला आमचा चेहरा दाखवणार नाही. मुलांनो, सावध रहा. सेनापती सनी सिंग खूप खतरनाक आहे आणि महामंत्री गेंदालालला आम्ही आपल्या राज्यातून काढले आहे. तो आपल्या रस्त्यात काटे पसरवेल. मग आम्ही शेतातून वाट काढून जाऊ, रस्त्यावरून जाणारच नाही. आम्ही असताना छोट्या मालकांना आणि मोठ्या मालकांना काही होणार नाही महाराणी. हे तो तेच वचन आहे. हो भावा मालक. भाई, तुम्ही तर स्वतःचे मालक आहात. मग हे तुमचे मालक कसे काय झाले? हो बाबा, हे 500 वर्षांपूर्वी माझे मालक होते. हो मालक, टरबूजचं ज्यूस पिणार? बदाम टाकून आणू का? जा घेऊन ये किटकिटानंद, जा. किटकिटानंद? हो, 500 वर्षांपूर्वी तू किटकिटानंद आणि मी तोतेश होतो. मला सगळं काही आठवलंय. मला पण सगळं आठवलं भाऊराया. वाव, जोरदार. पोपट, तुम्हाला सुद्धा आठवलं? नाही. भाऊराया, तू गाढव आहेस का? अरे, हरियालीपूरचे रहिवासी आपण आहोत म्हणून आपल्याला आठवलं. यांना तर ढोलकनगर मध्ये जाऊनच आठवेल ना. हो बाबा, हरियालीपूर मध्ये येऊन हनीच्या डोक्यात सुद्धा हिरवं गवत उगवायला लागले. हा बाय, डॉक्टर भालू असते तर म्हणाले असते, इथे या हरियालीपूरच्या कक्षेत येऊन तुझ्या डोक्यातल्या गार्डन मध्ये अकलेची फुलं उमलायला लागलीयत. चला ढोलकनगरला जाऊया. आठवतंय का भाऊराया, जेव्हा आपण पहिल्यांदा ढोलकनगरला गेलो होतो? अरे भाई, तुम्हाला लालिया झाला वाटतं. हे लालिया काय असतं? जेव्हा कोणाला कावीळ होते तेव्हा तिला पिलिया असं म्हणतात. आता भाई लाल लाल होतात ना, म्हणजे भाई ना लालिया झालाय, लालिया. अरे नाही नाही, हा तर लाजल्यामुळे लाल लाल झालाय. ढोलकनगर मध्ये यानं पहिल्यांदा मिठीला बघितलं होतं ना. कोण मिठी? चल खाली.
जा आमच्या रस्त्यातून बाजूला व्हा. ओय, तुला गरुडापासून फाटलेला भारूड कोणी बनवलं? त्या सगळ्यांनी. ओय, तुझी एवढी हिम्मत, माझ्या गरुडाला मारतोस? सनी सिंग, आम्ही इथं भांडायला नाही आलोय. आम्हाला आमचं भाग्यशाली नाणं परत घेऊन जायचंय. तुला वाटलं तू येशील आणि हे नाणं मागशील आणि आम्ही तुला ते नाणं देऊन टाकू. ओळखलं नाही आम्हाला, त्रास तर देऊन राहू, आता बदला तर घेऊनच राहू. हे बघ, जर तू भाग्यशाली नाणं नाही दिलंस ना तर काय? मी महाराज खनेंद्रांकडे तक्रार करीन. त्यांना भेटशील तेव्हाच तक्रार करशील ना? आता संपूर्ण जीवन तुम्ही आमच्या कैदेत राहाल. बघा सैनिकांनो, कोणी वाचून जाता कामा नाहीये. अटॅक. ओय, आय, 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 सोडा त्यांना. हं? काय चाललंय हे? किटेश्वरी देवी, ही हरियालीपूरची माणसं राजवाड्यात घुसली आहेत. हं? नाही, आम्ही महाराजांना भेटायला आलो आहोत. सोडा त्यांना, ते आपले पाहुणे आहेत. सनी सिंग, सोडू नकोस रे त्यांना. हं. किटेश्वरीचा आदेश नाही टाळू शकत, पण किटेश्वरी देवी, महाराजांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. यांना त्यांना भेटू नाही शकत. निघून जा तुम्ही सगळे इथून, आत्ताच्या आत्ता. नाही, आम्ही महाराजांना भेटल्याशिवाय इथून कुठेही जाणार नाही. आमच्या रस्त्यातून बाजूला हो, गेंदालाल. ढोलक नगरच्या महामंत्र्यावर हल्ला. सैनिकांनो, बाहेर काढा रे यांना. पण मी कुणावरही हल्ला केलेला नाहीये. हे खोटं बोलतायत. किटेश्वरी, आमचं ऐकून तरी घ्या ना तुम्ही. नाही, निघून जा इथून. धन्यवाद, तुम्ही आम्हाला वाचवलं. मिठी म्हणतात आम्हाला लांबूनच बघून. खूपच गोड नाव आहे, मिठी. मग जवळून बघून तुम्हाला काय म्हणतात? मिठीच म्हणतात. आणि तुम्ही खूप चांगले आहात लांबूनच बघून. आता मी काय बोलू? धन्यवाद. जवळ जाऊन सांग ना, म्हणजे धन्यवाद अजून पोचेल. तुम्ही आम्हाला मदत केली, आम्ही महाराजांना भेटण्यासाठी तुम्हाला मदत करू. कसं? आम्ही किटेश्वरी देवींची खास दासी आहोत आणि किटेश्वरी देवींवर महाराजांचं खूप प्रेम आहे. त्या तुमची भेट घालून देतील.
पण आम्ही किटेश्वरी देवींना भेटणार कसं? त्या रोज सकाळी नृत्यालयामध्ये नृत्य शिकायला जातात आणि तिथे कोणीही सैनिक नसतात. तिथेच तुम्ही तुमचं म्हणणं सांगा लांबूनच बघून. लांबून बघून कसं काय सांगणार? बोलण्यासाठी जवळ तर जावंच लागेल ना. हो मालक, आम्हाला समजलं. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता आचार्य जोरदार यांच्या नृत्यालयामध्ये. जोरदार आचार्यांचं नृत्यालय. हा? हम्म. सुखी राहा, आनंदी राहा. कोण आहात तुम्ही? किटेश्वरी पासून लांब राहा, नाहीतर आम्ही तांडव करू. आताच समजावतोय. एकदा आमचं काम होऊन जाऊ दे, मग जे करायचं ते करत राहा. पोपटेश, पोपटेश, हे सगळे कथकली करतायत. पोपटेश इथं असताना किटेश्वरी देवीला कोणी हातही लावू शकत नाही. आलं का ध्यानात? ओ भाऊ, आमचं म्हणणं तरी ऐकून घ्या. पोपटेश, या सगळ्यांचे सारंगी तबले तोडून टाक. थांब पोपटेश. किटेश्वरी देवी, आम्हाला तुमची मदत हवी आहे. कसली मदत? आम्हाला महाराज खनेंद्र यांना भेटायचंय. गेंदालाल आमच्या राज्यातलं भाग्यशाली नाणं घेऊन पळून गेले. ते आम्हाला परत पाहिजे. गेंदालाल चांगले व्यक्ती नाहीयेत. बघा, ते आमचे महामंत्री आहेत. त्यांचं म्हणणं बरोबर आहे किटेश्वरी देवी. गेंदालाल वाईट माणूस आहे. अहो, तुम्ही हे कसं काय म्हणू शकता? तुम्ही नर्तक आहात. तुम्हाला राजकारण थोडी ना समजतं. आलं ध्यानात? मी नर्तक नाहीये. मी नर्तक बनून इथे राहतोय. मी महाराजांचा गुप्तहेर आहे आणि महामंत्री गेंदालालवर लक्ष ठेवायला राजवाड्यात आहे. त्याने मुद्दाम भाग्यशाली नाणं महाराजांना दिलंय, जेणेकरून दोन्ही राज्यांमध्ये युद्ध व्हावं आणि महामंत्रीला हरियालीपूरशी त्याच्या अपमानाचा बदला घेता यावा. महामंत्री असे वाटतच नाहीत लांबून बघून. म्हणूनच मी त्यांच्या जवळ राहून लक्ष ठेवतोय. मला शंका आहे की त्याला महाराजांना कैद करून स्वतः ढोलक नगरचा राजा बनायचंय. आम्ही महाराजांसोबत असं नाही होऊ देऊ शकत. आम्ही भाग्यशाली नाण्यासोबत तुम्हाला आणि महाराजांना सुद्धा इथून घेऊन जाऊ आणि मग गेंदालालला चांगला धडा शिकवू. मी तुमच्या सोबत आहे. पण हा देशद्रोह आहे. आलं का ध्यानात? नाही, पण आपण आपल्या राज्याला गेंदालाल सारख्या माणसापासून वाचवायला यांना मदत करायला हवी. हे बरोबर बोलतायत. आज रात्री ह्यांच्या भाग्यशाली नाण्याला आणि महाराजांना बाहेर काढायचं आहे. कुणीच नाहीये. या लवकर या. ए किटकिटानंद, आता ढोलकी वाजवून अख्ख्या गावाला जाग करशील काय? माफी असावी.